नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. एवढ्या उशिरा लाईव्ह येण्याचं कारण म्हणजेच काल शुक्रवारी आपल्या सगळ्यांना आठवत असेल संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विट खात्यावरून एक पोस्ट केली होती. खाटकाच्या लाकडावर उभा असलेला बकरा आणि ती पोस्ट अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाली. त्यानंतर नेमकं संजय राऊत यांना म्हणायचंय काय हा प्रश्न पडला. अर्थात त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की येत्या 2-3 दिवसात तुम्हाला समजेलच म्हणून. मग पत्रकार परिषद देखील घेतली. पण तो लाकडावर उभा असलेला बकरा पाहून शिवसेना नेत्यांना मात्र प्रचंड मोठी आगपाकड झाली. प्रचंड प्रमाणात ते भडकले आणि त्यांनी देखील संजय राऊत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आणि मग खासदार नरेश म्हस्के यांनी एक पोस्ट केली. ही पोस्ट ट्विटद्वारे केली आणि ते ट्विट पाहून मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा हास्याचा फवारा उडाला. कारण संजय राऊतांनी दाखवला बकरा आणि नरेश म्हस्के यांनी दाखवलं गाढव. आता त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष या दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालंय. हे आता सध्या ट्विट वॉर आहे आणि या ट्विट वॉर मधून या आतापर्यंतच्या जर सगळ्या दोघांच्याही ट्विटचा विचार केला तर यांनी एकमेकांना पाण्यात बघायला सुरुवात केली आहे. आणि याच विषयावर मी लाईव्ह करतोय ज्याचं नावच आहे राऊतांचा बकरा त्याला गाढवाचा उतारा. नेमकं काय घडलंय या सगळ्या प्रकारात हे आपण आतापर्यंत पाहत आलोय. कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं, नंतर 40 आमदार फोडले, मग ते भाजपशी जाऊन मिळाले, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार उलथवून लावलं, स्वतः मुख्यमंत्री बनले आणि मग ही केस कोर्टात नंतर अक्षरशः विधानसभा अध्यक्षांच्या पर्यंत जाऊन पोहोचली. पण निकाल जो लागला तो निकाल अर्थातच एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना देखील पक्ष मिळाला आणि त्याचं चिन्ह धनुष्यबाण देखील मिळालं. तेव्हापासून गद्दार, खोके, एकदम ओके या सगळ्या घोषणा विधानसभा असो, विधिमंडळात असो, बाहेर रस्त्यावर भाषणात सगळीकडे व्हायला लागल्या. आणि मग मात्र या दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. मशाल विरुद्ध धनुष्यबाण. मग लोकसभा लागली. लोकसभा निवडणुकीत यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला थोडंफार ठाकरे या पक्षाला मिळालं, पण विधानसभेत मात्र सुपडा साफ झाला आणि शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेचे आमदार जास्तीत जास्त निवडून आले. त्यामुळं या दोन्हीही पक्षांमधलं वॉर हे आता काही कमी होईना, ते वाढतच चाललंय. खरं तर एकेकाळी त्याच पक्षात असलेले कट्टर शिवसैनिक म्हणून गणले जाणारे एकनाथ शिंदे पक्षातून काय बाहेर पडले, त्यांनी पक्ष चोरला, बाप माझा चोरू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले. मग तुमचा मेळावा तर आमचा पण मेळावा अशा पद्धतीनं यांची जुगलबंदी सुरू झाली आणि तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं न म्हणता उभा ठा असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षानं म्हणायला सुरुवात केली. मग परवा उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या विषयी बोलताना एसनशी असं नामकरण केलं, म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. आणि मग मात्र यांच्यात वॉर सुरू झालं. अर्थात संजय राऊत जे रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात आणि सगळ्या महाराष्ट्राला ज्ञान देतात, विश्व प्रवक्ते असं
नरेश मस्के, संजय शिरसाट आणि शिवसेनेचे अनेक नेते त्यांच्याविषयी बोलत असतात. त्यांनी तेच नेमकं हेरलं आणि संजय राऊत यांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याला या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊत जे सकाळी पत्रकार परिषद घेतात, पत्रकारांशी संवाद साधतात, त्याचं एक समर्पक चित्र बनवलं आणि मागे व्हाईट हाऊस पत्रकार जमलेले आहेत सगळे त्या ठिकाणी बूम घेऊन आणि एक गाढव बसलेला आहे, चष्मा घातलेला आहे आणि वरती लिहिलंय वेळ सकाळी 9. आता या दोघांमध्ये जे काही ट्विट वॉर झालंय, या सगळ्यांमध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की नेमकं या ठिकाणी गोट वर्सेस डॉंकी याचाच अर्थ तुम्हाला आता तुम्ही जसं आम्हाला उत्तर द्याल तसंच्या तसं उत्तर आम्ही देखील तुम्हाला देऊ, अशा पद्धतीनं या ठिकाणी यांचं ट्विट वॉर सुरू झालं. आता संजय राऊत यांनी जे ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये जे म्हटलं होतं ते अत्यंत महत्वाचं आहे. ते आपण पहिल्यांदा ऐकूयात नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं. यामध्ये संजय राऊत यांनी शुक्रवारी म्हणजे काल त्यांच्या ट्विट खात्यावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत एक बकरा दाखवण्यात आला. विशेष म्हणजे हा बकरा एका लाकडावर उभा आहे आणि सोबत एक कॅप्शन लिहिली, खबर पता चली क्या, एसनशी गट, असं कॅप्शन देण्यात आलं. महाराष्ट्रात एक बकरा आहे, तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, त्या लाकडावरती या बकऱ्याला उभं केलेलं आहे. सोबतच फार शहाणपणा केलास तर मान उडवीन असं या बकऱ्याला सांगितलेलं आहे. गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलं आहे असंही राऊत म्हणाले होते. राऊतांनी अपलोड केलेल्या या फोटो नंतर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आणि मग मात्र नरेश मस्के यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून एक फोटो ट्विट केला. तो फोटो आहे गाढवाचा. आता राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे सगळे खासदार आमदार भडकले. त्यात नरेश मस्के हे कायमच अग्रेसर असतात. त्यांनी एका गाढवाचा फोटो अपलोड केला आणि एक उपहासात्मक कविताही अपलोड केली. ही कविता काय, अर्थात तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते दोन्ही ट्विट मी तुम्हाला दाखवतोय. त्यामध्ये त्यांनी एक कविता लिहिली, ती कशी आहे बघा. नवाच्या भोंग्याने दिली पुन्हा बांग, पुन्हा एकदा नको तिथे घातलीस बघ टांग, मालकानं टाकलेलं खाऊन बेबे रोज सकाळी करायचं, जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं, तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकात, जनतेनं भडकावली ना सणसणीत थोबाडात, आम्ही बकरे आहोत की वाघ ते ठरवलंय जनतेने, मला वाटतं जास्त भेकू नये, गप्प बसावे गाढवाने, असं नरेश मस्के यांनी एक कविता अपलोड करत भाष्य केलंय. आता याला शिरसाट देखील कसे काय कमी पडतील. संजय शिरसाट तर प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांनी देखील संजय राऊतांवर सडकून टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की ट्विट करून राजकारण चालत नसतं. संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत तरी आहोत, तुम्ही मांजराच्या भूमिकेतही नाही. तुम्ही बिळात राहणारे उंदीर आहात, तुम्हाला याच उंदराच्या भूमिकेत राहावं लागणार आहे, अशी खोचक टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे. आता हा टीका टिप्पणीचा वाद नेमका कुठपर्यंत जाणार आहे कुणास ठाऊक. पण राऊतांनी जेव्हा आज अमित शहा देशाचे गृहमंत्री किल्ले रायगडावर होते, त्या ठिकाणी त्यांचं भाषण झालं, दौरा होता त्यांचा महाराष्ट्राचा, आणि याच दरम्यान राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतली नेहमीप्रमाणे. त्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांना हे विचारण्यात आलं की बाबा नेमकं तुम्ही तो फोटो जो टाकला आहे लाकडावर उभा असलेल्या बकऱ्याचा, त्याचा अर्थ काय काढायचा. त्यावर तुम्ही एसनशी गट असा उल्लेख देखील केला होता. आता त्यावर कुठे ना कुठेतरी पत्रकार परिषद त्यांनी एक हिंट दिली. ती हिंट काय होती, राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख एसनशी असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता
ते म्हणाले पत्रकारांना संबोधून, तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता. महाराष्ट्रात एक बकरा आहे, तो खाटकाच्या लाकडावर उभा आहे. गावात खाटकाच्या दुकानात असं लाकूड पाहिलं असेल, तसं महाराष्ट्रातल्या या बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं केलं आहे. दिल्लीतून त्याला सांगण्यात आलं आहे की फार शहाणपणा केलास तर मान उडवेन, गप्प उभं राहायचं आणि फक्त बेबे करायचं आहे, असं त्या बकराच्या कानात दिल्लीतून कोणीतरी सांगितलं आहे. आता संजय राऊत यांनी आणखी पुढेही सांगितलं, एसनशी गट म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. पुढच्या 2-3 दिवसात माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला कळेल. आज अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. मी सध्या जास्त बोलणार नाही, पण इतकंच सांगतो की आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली आहे. वेळ आल्यावर मी सांगेन किंवा त्याआधी तुम्हाला कळेलच. आता हे सगळं झाल्यानंतर अर्थात ज्यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मूर्खांच्या प्रत्येक विधानाला उत्तर द्यायची गरज नाही. त्यावर संजय राऊत असं म्हणाले की इतका चिडचिडेपणा करू नका. जेव्हा समोरचा माणूस सत्य बोलत असतो तेव्हा आणि त्याला द्यायला उत्तर नसतं, तेव्हा अशी चिडचिड होते. म्हणून त्यांच्याकडे उत्तर नसल्यानं ते चिडल्याचं दिसून आलं. आता एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये जे वॉर सुरू झालंय ते आता कुठपर्यंत जाऊन थांबणार याचं उत्तर सध्या तरी नाही. पण तुम्ही एसनशी म्हणालात म्हणून आम्ही उबाटा म्हणतोय, कारण आठवत असेल आपल्याला, उबाटा म्हटल्यानंतर संजय राऊत म्हणाले होते, इकडे तर एकनाथ शिंदे यांनी तर फक्त युटी म्हटलं होतं. त्यावेळी संजय राऊत म्हणाले मध्ये बाप आहे हे विसरू नका, आणि तो बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. असं या दोघांमध्ये वॉर सुरू झालं. तुम्ही एसनशी, तुम्ही उबाटा, मग तुम्ही बकरा, तर तुम्ही गाढव. या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रात सध्या अजूनही हे 2 पक्ष एकमेकांना हे मानायला तयार नाहीत की आता जे काही आपल्या पदरात पडलंय तेच समजून घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. पण हे दोघं नळावर भांडत असलेल्या भांडणासारखं यांचं भांडण मात्र सुरूच आहे. मग कधी ट्विटवरून येतं, कधी सभेच्या भाषणातून होतं, तर कधी आणखी कुठूनही. पण या सगळ्यांमध्ये या 2 पक्षांनी महाराष्ट्रात नेमकं सध्या काय चाललंय, विकासाचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रामध्ये खरं तर बळीचा बकरा सर्वसामान्य माणसाला बनवला जातोय, त्याच्याकडे कुणी बघणार आहे का? क्राईम रेट महाराष्ट्राचा वाढतोय, खून, अत्याचार, या ठिकाणी फसवणुकीचे प्रकार, नंतर खंडणी, अपहरण असले मोठमोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असताना या दोघांना मात्र, या 2 पक्षांना मात्र आम्हीच कसे सर्वश्रेष्ठ, आम्हीच कसे बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक, आम्हीच कसं संपूर्ण महाराष्ट्र आम्ही चांगल्या पद्धतीने चालून दाखवू शकतो, याच भूमिकेत अडकलेले आहेत. यांना सर्वसामान्य माणसाची काही घेणं देणं राहिलेलं नाहीये. खरं तर सगळ्याच पक्षांची अशी परिस्थिती आहे. पण या 2 पक्षांमधलं हे जे काही तुंबळ युद्ध आहे, हे युद्ध याला फुल स्टॉप कधी लागायचा? कारण की अजूनही खरी शिवसेना कुणाची हे मान्य करायला कुणीही तयार नाहीये. जो तो म्हणतोय आमची शिवसेना खरी. लोकसभा होऊन गेली, विधानसभा होऊन गेली, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, तरी देखील शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर ना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे, ना शिवसेनेकडे आहे. याचं उत्तर जनतेनं ज्या त्या निवडणुकांमध्ये दिलेलं असून देखील हे मात्र हार मानायला तयार नाहीयेत. आता प्रश्न हाच आहे की तुम्ही जे एकमेकांना बकरा, गाढव, याच्या आधी विधानसभेमध्ये आपण बघितलंय मांजर काय, उंदीर काय, काय काय उपमा एकमेकांना देऊन बसलात. या सगळ्या प्राण्यांनी खरं म्हणजे आता ठरवलं पाहिजे की ही आमची नावं घेऊन आमच्या उपमा एकमेकांना देऊन आमचा अपमान करतायत, तर यांच्या विरोधात आता कुठेतरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यापेक्षा खरं तर बळीचा बकरा
ज्या सर्वसामान्य माणसाला विकासाच्या नावाखाली बनवला जातोय त्याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. कारण आता खरं तर खाटकाच्या लाकडावर सर्वसामान्य जनतेलाच या सगळ्यांनी उभं केलेलं आहे. आणि राहिला विषय गाढवाचा, तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात बोलता आणि पुन्हा एकत्र येऊन एकाच ताटात खाता आणि तुमचं राजकारण तुम्ही दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं असतं. आणि यात गाढव खरं म्हणजे तुम्ही जनतेला बनवता, याच्यापेक्षा काही नाही. म्हणजे तुम्ही दोन्ही उपमा या जनतेलाच तुम्ही देताय आणि जनतेलाच पिसताय. जनतेलाच तुम्ही अक्षरशः पूर्णपणे विकासाच्या पासून वंचित ठेवलंय. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे, रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देखील अजून कुठं नीट मिळत नाहीयेत. आरोग्य व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालाय. कर्जमाफी हा तर शब्द नुसता नावाला राहिलाय. आणि या अशा गोंधळात महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलेलं असताना ते सुधारायचं सोडून हेच एकमेकांवर हल्लाबोल करत बसलेत. तुम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी कधीतरी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात का नाहीत? का आयुष्यभर नळावर चालू असलेल्या भांडणासारखं भांडत बसणार आहात? तुमचा बकरा, तुमचा गाढव याही पेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला विकास अपेक्षित आहे. तो विकास करण्यासाठी ही सगळी तुमची युक्ती, शक्ती, तुमचं सगळं जे काय ताकद, सामर्थ्य पणाला लावा. तरच आणि तरच तुम्हाला महाराष्ट्रातली जनता साथ देईल. नाहीतर भविष्यात ज्याच्याकडे जे आहे ते जाईल, ज्याच्याकडे नाही ते त्याच्याकडे येईल. हे येत जात राहीलही. सत्ता येते जाते, पण सत्ता ज्याच्यामुळे येते ती जनता महत्वाची असते, हे मात्र विसरू नका. नाहीतर मग नेहमीप्रमाणे तुम्ही बकरा दाखवायचा, आम्ही गाढव दाखवायचा. राऊतांच्या बकऱ्याला गाढवाचा उतारा, पण या सगळ्या ह्याच्यात पाण उतारा कुणाचा करताय याचं उत्तर तुम्हीच शोधायला पाहिजे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.